भाऊजींच्या बर्थडे सेलिब्रेशन बद्दल बोलायचं होतं. नको ग स्वानंदी, माझी तब्येत अजिबात बरी नाहीये. काय झालं? अगं पोट बिघडल्यासारखं वाटतंय, अंग फार ठणकतंय. तुम्ही तुमचं ठरवा ना, मला नका याच्यामध्ये काही घेऊ. आई पण भाऊजींचा बर्थडे सेलिब्रेट तर करायलाच हवा ना. अगं हो, पण तब्येत बरी नाही तर काय करायचं? तुम्ही नका ना मला तुमच्या बाष्पळपणामध्ये खेचू. आणि तर काय गुलाबजाम बिलाबजाम मी काही करणार नाही, आधीच सांगून ठेवते. अजिबात तब्येत बरी नाही, अंग इतकं ठणकतंय ना माझं, नकोच ते काही. बरं. हॅलो, सॉरी मी तुम्हाला वेटिंगवर ठेवलं. पण तुम्ही ऐकलत ना? हो, काय झालंय आईला? आईंना बरं नाही वाटत आहे. पण सिरियस नाही ना काही? नाही नाही, त्या काहीच नाही करू शकणार. हा, नंतर करते फोन. हा हो, पण आईची काळजी घे. हा, बाय. ओके. काय झालंय काय? सांगते नंतर. अरे बाप रे, म्हणजे तू आता बोलत होतीस तेव्हा फोन चालू होता? पाहिलं ना कशी चाबरी आहे. पण झालं ते एका अर्थी बरंच झालं. म्हणजे आता मला इंद्रनीलशी बोलायला नको. आणि त्याला जेव्हा कळेल की आईला बरं नाहीये तेव्हा त्यांचे प्लॅन तो सुधरून लावेल. हवाय कशाला निरंजनचा वाढदिवस, असे काय तारे तोडलेत त्यांनी. हॅलो, हा ते बोला. हा स्वानंदी, खाली ये ना जरा. म्हणजे ये तर खाली. हो, आले लगेच. वच्छात ते आल्यात, मी जरा जाऊन येते. हा, तुम्ही इथे लक्ष द्या. स्वानंदी, काय झालं आत्या? निरंजनचा वाढदिवस आहे ना, गाजराचा हलवा केलाय त्याच्यासाठी. गरम आहे, गरम आहे, चटका बसेल. दे ना त्याला. चटके तर ह्या घराने दिले, तुम्हाला तरी एवढी माया. मुलांनी काय केलं माझं? माझी जानकी ताई असती तर गोडधोड करून खाऊ घातलंच असतं ना त्यांना. दे त्याला. तुम्ही यावर, मी सांगते ह्यांना आणि आईना की मी बोलावलंय तुम्हाला. नको, तुझ्या सासूला नाही आवडणार आणि मलाही नाही आवडणार. ज्या घरात मान नाही ना त्या घरात जीव जाताना सुद्धा पाणी मागू नये. खुशाल मारावं दुसरीकडे, पण येऊ नये अशा घरामध्ये. तू नको ना काळजी करू, नको, माझी नको काळजी करू. तू बाळ स्वतःला सांभाळ. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?